सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. फायनली वॉट जे असं ते मी ब्लॉग चालू केले. वा भाई, किती दिवसापासून चालू होते. चालू करू तर टाकू पण असं चालू होतं. पण आता थोडा वेळ आहे. एवढं काही पहिल्या अभ्यासाचा लोड होता, आता एवढा काही अभ्यासाचा लोड नाही आहे. मग त्यामुळे म्हटलं चलो बनाएंगे आपण ब्लॉग्स. आणि डेली रुटीन असं याच्यातलं काही एवढं स्पेशल नाही राहणार. जी माझी डेली रुटीन काही एवढी स्पेशल नाही राहत. आपल्यासारखी साधी सिंपल ॲव्हरेज. उठायचं, तोंड धुवायचं, जाऊन यायचं, चहा करायची, ती बी काळी, कारण मी बॅचलर्स राहतो. आम्हाला सगळ्यात जास्त कंटाळा दुकानात जायचा. जेप्टोवर कॅशबॅक असला तेव्हाच मागवतो. त्यामुळं ठीक आहे, काळी चहा पण हेल्थसाठी चांगली राहते. मग मी आता चहाबद्दल सांगत बसते. तर मी काय सांगत होते, हां. तर डेली रुटीन ॲव्हरेजच राहील. मला ना असं काही इन्सिडन्स घडले ना, म्हणजे असे चांगले असो वाईट, मी ते माझ्या लोकांना शेअर करते. इनफॅक्ट सांगते. असं काही लपवण्याची गोष्ट नाही. मी कधी घरच्यांपासून मी जास्त गोष्टी नाही लपवल्या. पण म्हणजे सांगून देते मी माझ्या घरी. तर तसंच त्या गोष्टी आहेत की त्या आहे म्हणजे ऐकण्यासारख्या आहे, किंवा त्याच्यावर तुम्हाला काही शिकण्यासारखं आहे. शिकू शकता, असं काही नाही. आता पॉडकास्टवाले असतात, ते लोक घेऊन येतात. मग घेऊन आले तर ते लोक थोडी की जन्मतेच त्यांना सक्सेस भेटले, ते त्यांचं स्ट्रगल मला सांगता, मग तुम्ही इन्स्पायर होता की भाई हे लोक करू शकतात, तर आपण काय वाय दिला. सो वॉट एव्हर. तर मी असातला काही भाग नाही करणार आहे की मी तुम्हाला इन्स्पायर करणार आहे, तुम्ही हे करा, हे असं झालं तरी असंच होईल, अशातला पण काही नाही. म्हणजे एक स्टोरी टेलर म्हणून, एक डेली ब्लॉग म्हणून, काहीतरी कहाणी म्हणून अशातला काही व्हिडिओ मी स्टार्ट करणार आहे. मला फुल आयडिया नाही अजून, पण करणार आहे. आणि अजून काल मी इन्स्टाला स्टोरी टाकली होती माझी. आता तुम्ही म्हणशाल ही पोरगी तीच आहे का? हां, ही पोरगी तीच आहे. आता माणूसचा कम्फर्ट झोन असतो यार. मेकअप केल्यावर ऑफकोर्स सगळेच छान दिसतात. मला तर अशी रिप्लाय टू स्टोरी आली, भाई ही तूच आहे का? अजून भाई पावडर जास्त झालं, फिल्टर कमी लावलं. पहिला मुद्दा, फिल्टर सूट करण्यासाठी हे पण लागतं. ओके, सो तुम्ही हे तर गाली-गलौज नहीं करने की. ये तो रिकामा घरवाले भी ब्लॉग देखते. तर त्यामुळं मी त्यांना काही रिप्लाय दिले. ओके ओके हा केलं. आणि ठीक आहे, ते आमचेच लोक आहे, ते मजा करतात, सण ते रोस्टच करतात. त्यांची लव लँग्वेजच ती आहे रोस्ट करायची, तर ओके. पण मग अनएक्सपेक्टेड लोक आपली तारीफ करतात, तर वाव भाई खूप भारी. काल मी असं फक्त 28 तर 30 मिनिटासाठी स्टोरी टाकली फक्त की भाई मी ब्लॉग स्टार्ट करू का, तर लिटरली अबो 35 रिप्लाय झाले. भाई कर, ओके चालल. असं निगेटिव्ह रिप्लाय एक दोन जणांचेच होते, पण ठीक आहे. पण बाकी त्यांचे खूप छान छान रिप्लाय झाले. आणि तर मग मला वाटलं ठीक आहे बाबा, करून देऊ स्टार्ट. माझं अकाउंट काही पब्लिक नाही आहे, पण इन फ्युचर जर मला काही वाटलं काही करावं, तर मग मी करेल ते पब्लिक. कारण म्हणजे माझं ना असं थोडं बिझनेस आयडिया आहे माइंडमध्ये, ती जर आली ना मग मी अकाउंट पब्लिक करून टाकन. पण मग ते झालं पाहिजे. आणि तसा माझ्या घरच्यांचा बी मला सपोर्ट, ते मला सपोर्ट करता. पण त्यांना थोडंसं समजून सांगावं लागतं, मम्मी असं आहे तसं आहे. माझ्या भावाला तर अर्धे लोक ओळखतच असं, तो पण तसा चांगला आहे, तो पण ऐकून घेऊ शकतो की ठीक आहे तुला आवडतं तू कर. माझी फॅमिली खूप मोठी, ती पण दाखवली मी तुम्हाला पुढं तेव्हा मी घरी जाईन तेव्हा. पण सध्या मी नाशिकला आहे, की जिथं मी शिक्षणासाठी राहत असते. इंजिनिअरिंग करते यार मी पण. सो ऑन ती बी कहाणी सांगून नंतर कधीतरी. आज हा पहिला ब्लॉग आहे, याच्यात मी काय काय बोलते मलाच नाही माहिती. पण फक्त मला एवढं सांगते की मी माझ्या ब्लॉगमध्ये असं नॉर्मल गोष्टी राहतील की ज्या खूप म्हणजे नॉर्मल लोकांना बघायला लावणार. नॉट एन बेस्ट की माझ्याकडे आज कंटेनच आहे, आज मी काहीतरी फिरायला चालले आणि मला काहीतरी तुम्हाला दाखवायचंच आहे, अशातला काही भाग नाही. मला कॅमेरा काही 24 तास ऑन बी नाही राहणार की मग मी जोक मारते ते तुम्हाला दाखवते. इट्स रँडमली ज्या गोष्टी घडतील तशा. माझी लाईफ खूप सोपी आहे. सोपी म्हणजे एकदम ॲव्हरेज, एकदम साधी सुधी लाईफ आहे. खायचं प्यायचं, आरामात राहायचं, अभ्यास करायचा, कॉलेजला गेलं तर गेलं, नाही तर नाही गेलो. कॉलेजचं नाही काही, बस त्याच्यात काही एवढं बडभांबड नाही आहे. मला लई सारे मित्र मैत्रिणी आहे, मी 24 तास बाहेर फिरते, अशातला काही भाग नाही. माझ्या रूममेट्सच आहे आणि त्यांचीच मजा दाखवण्यात तुम्हाला तर एवढी मजा येणार आहे भाई खूप. आता लई 6 मिनिटाचा ब्लॉग बनतोय, तो की पहिलाच एवढा लंबा बनला तर तर मी काय बोलले मलाच नाही माहिती. पण ठीक आहे. सो स्टार्ट करते मी डेली व्लॉग. एखादा छान बनवून सगळे असे दिवसभरचा एडिट बेडिट करून आज मी हा पोस्ट अपलोड करते. इन्स्टामुळं पोस्ट घुसल्या डोक्यामध्ये.
अपलोड करते, बघा. खूप सारं प्रेम द्या मला, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स लोकांना सांगा, तुमचे जे असतील त्यांना सांगा, कारण you know I'm deserving. Bye, thank you. Like, subscribe and share, and also comment.